अकलूज नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट भोसले साहेब यांची मुलाखत घेणार आहोत. त्यांनी काही दिवसापूर्वी अकलूज गावठी चाणक्य या संदर्भात अकलूज पोलीस स्टेशनला देखील निवेदन दिलं होतं आणि या प्रश्नावर त्यांची आपण मुलाखत घेतोय. वकील साहेब नमस्कार. नमस्कार. आमच्या जनसत्ता न्यूजमध्ये प्रथम तुमचं सरचे स्वागत आहे. थँक्यू. काय वाटतंय तुम्हाला आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकलूज गावठी चाणक्य म्हणून एक फेसबुक पेज आहे, त्या फेसबुक पेजच्या माध्यमातून काय टीका टिप्पणी केली जाते आणि तुम्ही काही दिवसापूर्वी अकलूज पोलीस स्टेशनला देखील निवेदन दिलं होतं, काय तुमच्या भावना आहेत, काय सांगाल? मुळात म्हणजे ते जे कोणी चॅनल चालवतं आहे त्याच्या पाठीमागे कोणाचा हात आहे ते संबंध तालुक्याला आणि अकलूजला माहिती आहे. आम्ही पोलीस स्टेशनला रितसरपणे निवेदन दिलं, त्याची दखल प्रामुख्याने घेतली गेली नाही घेतली गेली तो प्रश्न पुढचा आहे. तरी देखील सगळे कार्यकर्ते मिळून आम्ही पोलीस स्टेशनला सदरचं निवेदन दाखल केलं, सादर केलं. तरी देखील तो व्यक्ती आणखीन वेगळ्या पद्धतीने आमच्या नेत्यांवरती टीका करतोय. म्हणजे ह्या पाठीमागं एक कोणीतरी मोठा हात आहे का, असं संबंध लोकांना माहितीच आहे. आणि तो हात कोणाचा आहे, कशा पद्धतीने आहे आणि सोशल मीडियावर किती मोठ्या प्रमाणात बदनामी केली जाते हे सगळं आपण बघतोय. त्यामुळं त्याला मोठं करणं आम्हाला ते बरोबर वाटत नाही. एकंदरीत आता तुम्ही या प्रचारामध्ये सक्रिय सहभागी आहात, कसं वातावरण आहे संपूर्ण? अगदी वातावरण जर बघितलं तर आमच्या गावचा विकास हे मोहिते पाटलांनी केला आहे, हे संबंध जनतेला आणि संबंध तालुक्याला आणि महाराष्ट्राला आणि जिल्ह्याला माहिती आहे. त्यामुळं जे काही कोणी एक निगेटिव्हिटी पसरवण्याचा प्रयत्न करता आणि ते नाव आम्ही दिलंयच पोस्टर बॉय म्हणून, तुमचे उमेदवाराचे पोस्टर्स कमी आणि ज्याच्यावरती जबाबदारी दिली आहे, जो तोऱ्याने मिरवतो की काही जरी झालं तर अकलूजवर माझीच सत्ता येणार, झेंडा मिरवणार, त्याचे पोस्टर बघून ह्या सगळ्यांना हसायला येतं आहे की नेमका ह्यांचा नगरसेवकाचा उमेदवार कोण आणि ह्याचेच मोठमोठे पोस्टर. त्यामुळे त्या पोस्टर बायविषयी आता जास्त काही बोलायचं नाही, आम्ही कॉर्नर सभेत बोलू. अकलूज म्हणजे दहशतवाद आहे सारखं बोललं जातंय. तुम्ही काय वकील म्हणून काय कसं बघताय त्या गोष्टीकडे? मुळात म्हणजे हे निगेटिव्हिटी पसरवण्याचं काम आहे. मुद्द्यावर बोलायला त्यांच्याकडे शब्दच नाही ना, अजेंड्यावरती बोला ना. तुमच्याकडे प्रश्नच नाही, मुद्दे नाही. दहशत 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 कसली दहशत आहे तुम्ही एकदा सांगून द्या ना. दहशत असती तर न्याय प्रक्रियेमध्ये ती दिसलं असतं. आमच्या पतसंस्था, आमचे कारखानदारे या सगळ्या गोष्टीवरती बोलता तुम्ही. आज तुम्ही बघितलं, गावचा विकास बघितला तर गावामध्ये एक शांत संयमाचं आणि सुसंस्कृत घराण्याचं राजकारण म्हणून या अकलूजकडे प्रामुख्याने पाहिलं जातं. आणि उगीच काहीतरी त्यांच्याकडे कसल्याही प्रकारचे प्रश्न नसल्यामुळं फक्त दहशतीच्या मुद्द्यावरती बोलत आहेत आणि त्या गोष्टीकडे या गावाची जनता त्या गोष्टीला भीक घालत नाही. आता त्यांनी या अकलूज नगर परिषद निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिलं होतं, कृषी उत्पन्न बाजार समिती असेल किंवा पतसंस्थेसंदर्भात निवेदन दिलं होतं. या गोष्टीकडे कसं पाहताय तुम्ही? मुळात म्हणजे एक संविधानिक भाषेत जर बोलायचं झालं तर मुख्यमंत्री साहेबांना जे काही त्यांनी निवेदन दिलं त्या निवेदनाचं त्यांनी जे दखल घेतली असती तर हे सगळं प्रकरण न्यायालयामध्ये होतं. ठेवीदारांच्या ठेवी होत्या, त्या सगळ्या ठेवी त्यांनी ज्यावेळेस कोर्टामध्ये मागणी केली त्या ठेवीची, त्यावेळेस सगळ्या ठेवी आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. राहिलेत फक्त 3 प्रकरणं आणि विजय पतसंस्थेची फक्त 9 प्रकरणं राहिली आहेत. मी वकील म्हणून एक हे संविधानिक भाषेने ती बोलतोय. तुमच्याकडे कोण येतंय? ते म्हणतात की सुमित्रा पतसंस्थेत लोकांना फसवलं. आले का तुमच्याकडे तसं कोण? जसं तुम्ही डमी अजित गांधी तयार केला तसं तुम्ही डमीसुद्धा तयार करू शकला नाही, कारण त्याच्याकडे मुद्दाच नाही ना. उगीच विजय पतसंस्थेने फसवलं, सुमित्रा पतसंस्थेने फसवणारी माणसं आहेत का? ते कधी तुमच्यापर्यंत आलेत का? उलट तुम्हीच लोकांवरती दबावाचं राजकारण करून या गावाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करताय. जनता 2 तारखेला मतदान रूपी दाखवतील काय दाखवायचे ते. याआधी एकूण सत्ता कोणाची येईल? मोहिते पाटलांची येईल का भाजपची येईल का अनेक कुठल्या पक्षाची येईल? ना गेली अनेक वर्ष आणि येणाऱ्या कित्येक वर्ष हे अकलूजवरती मोहिते पाटलाचीच सत्ता येणार. कोणी कितीही कुठल्याही पद्धतीची टीका केली, निगेटिव्हिटी पसरवली, सोशल मीडियावर बदनामी करण्याचा प्रयत्न केला, माणसं फोडायचा प्रयत्न केला तर जनमानसांमधली जी प्रतिमा आहे मोहिते पाटलांविषयीची ती स्वच्छ, निष्पन्न, निष्कलंक आणि विकासभिमुख चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे मोहिते पाटलांचा दुसरा चेहरा म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये आहेत, ते देखील राष्ट्रवादीचे आहेत, ते देखील मोहिते पाटीलच आहेत. यस. अकलूजचा जनता नक्की कुठल्या मोहिते पाटलाबरोबर जाणार? शेवटी कसं आहे, त्याही मोहिते पाटलांवरती आमचं प्रेम आहे
आणि शिवरत्नच्या सगळ्या मोहिते पाटलावरती आमचं प्रेम आहे. शेवटी राजकारणामध्ये गणित असतात, गणिताच्या ह्याच्यावरती आम्ही ते राजकारण करत असतो. ठीक आहे, आज तुम्ही प्रश्न जो उपस्थित केला आहे ते संबंध गावासाठीचा सगळ्यात चांगला प्रश्न आहे. शिवरत्न बंगला आणि गड हा एकत्र यावा या सगळं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं, पण राजकीय गणितामुळे ते फिसकटलं गेलं. प्रत्येकाने वेगवेगळी पक्ष निवडली. दादासाहेब तिकडे गेले, आम्ही आदरणीय खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लढतोय. आता गाव आमचं आहे, गाव मोहित्यांचं आहे ना, गाव मोहिते पाटलांचं आहे. मग आमच्यात लढाई होऊ दे ना, काय व्हायची ती. बाहेरनं येऊन उगीच काहीतरी निगेटिव्हिटी पसरायची, आमच्यातली तरुण पोरं 21-22 वर्षाची बरोबर घ्यायची, त्यांच्याबरोबर फिरणारे. आज तुम्ही जर विजय चौकातल्या सभा बघितल्या ना, तर तुम्हाला एक विनंती करतो, तिथं जरा गेटवरती थांबा. सभा संपल्यानंतर लोकांना विचारा, तू कुठल्या गावचा बाबा, तुम्हाला अकलूजमधली 10% सुद्धा दिसणार नाहीत. एवढी परिस्थिती त्यांची बिकट आहे. आणि उगीच काहीतरी बोलायचं, निगेटिव्हिटी पसरायची, नेत्यांवरती बदनामीचा डाग लावायचा, दहशत आहे, गुंडा आहे, काय असं म्हणायचं. अहो लक्षात घ्या, गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनासारखी भयानक परिस्थिती होती. त्यावेळेस तुम्ही जे आता तोरा मिरवता ना, सत्ता पाहिजे, त्यातले तुमचे लोकांपर्यंत किती पोचले सांगा. स्वतः आमदार सुद्धा कोरोना काळात नव्हते, अजिबातच नव्हते. त्यावेळेस आदरणीय शिवतेसिंह मोहिते पाटील स्वतः लोकांपर्यंत गेले. लोक घाबरली होती. सगळं त्यांच्या म्हणजे बघा, मैतीला सुद्धा लोक त्यांच्यावर जायला नव्हती. त्यावेळेस स्वतः शिवतेसिंह मोहिते पाटलांनी 6,500 किट त्यावेळेस वाटले आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सूचना केला की लोकांच्या मदतीला जावा, तुम्हीही तुमच्या जीवाचं संरक्षण करा आणि त्यांचंही संरक्षण करा. लोक आपली आहेत, आपल्या लोकांना काही कमी पडता कामा नये म्हणून लोक ग्राउंडवरती काम केली. ही लोक कुठं आहेत, ही कुठं होती, यांचा फोटो दाखवा ना. उगीच काहीतरी विकासावरती बोला, हे असलं बोलू नका, ह्याला राजकारण म्हणत नाही.